नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. 2 मार्च वार सोमवार या दिवशी आलेली आहे होळी. आणि होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर हिंदू धर्मात अनेक सण वार व्रत वैकल्य आपण साजरे करतो. त्यातलाच होळी देखील हा जो सण आहे तर तो खूप महत्त्वपूर्ण सण आहे. होळीच्या दिवशी होलिका दहन आपण करत असतो. त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी पौर्णिमा असते. दरवर्षी पौर्णिमा होळी आपण साजरी करत असतो. पौर्णिमा लागल्यानंतर 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे. आणि हुताशनी पौर्णिमा निमित्त जर आपण घरामध्ये खरंच काही असे छोटे मोठे उपाय केले तर आपल्या पैशाच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहे, घरामध्ये जो काही पैसा येतो तो टिकून राहावा यासाठी आपण कवड्यांचा उपाय जो आहे तर तो करणार आहे. कारण की पैशाच्या अडचणी खूप जास्त घरामध्ये चाललेला आहे. पैसा येतो पण तो टिकत नाही. आर्थिक मंदी होत चाललेली आहे. घरामध्ये कर्ज वाढत चाललेलं आहे. घरामध्ये पैसा येतो परंतु टिकून राहत नाही. म्हणजेच काय तर या न त्या कारणाने तो खर्च होतो. आपला एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही. आपल्या मनासारखा जो आहे तर तो येत नाही. एखादं दुकान आहे छोटं मोठं ते चालत नाही. घरामध्ये नोकरीमध्ये हवी तशी प्रगती होत नाही. यश मिळत नाही. नोकरी टिकत नाही. काही दिवस टिकली की आपल्या नोकरीमध्ये काहीतरी अडचणी ज्या आहेत तर त्या यायला सुरुवात होते. आर्थिक प्रॉब्लेम अडचणी तुमच्या जीवनात सतत येत आहे का? तर हा अत्यंत कवड्याचा प्रभावशाली उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्हाला हुताशनी पौर्णिमा या दिवशी जर केला तर तुमच्या घरातील जी काही लक्ष्मी आहे, तुमच्यावरती नाराज झालेली माता लक्ष्मी आहे तर तिची कृपा तुमच्या घरावरती होईल. घराची कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. आणि जे काही तुमचे पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत तर पैसा यायला देखील सुरुवात होईल. म्हणजेच काय तर तुमचे कामाचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतील. तुमच्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि घरामध्ये तुमच्या सुख शांती येईल. घरातील कर्ज हळूहळू फिटेल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. चारही जे बंद झालेले रस्ते आहेत, दरवाजे आहेत तर ते लवकरच मोकळे होतील. असा हा कवड्यांचा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 2 मार्च हा दिवस इतका प्रभावशाली आणि इतका शुभ आहे. या दिवशी होलिका दहन करणे म्हणजे वाईटावरती चांगल्याचा विजय. घरातील खर्च आणि सर्व वाईट गोष्टी, नकारात्मक ऊर्जा होळीमध्ये आपल्याला दहन करायचे आहेत. आपल्या वाईट विचारांचे दहन करायचं असतं. आपल्या घराच्या प्रगतीसाठी प्रार्थना आपण होली दहन केलं त्यावेळी आपण करत असतो. पौर्णिमा 2 मार्च वार सोमवारी रोजी संध्याकाळी 5:56 सुरू होणार आहे. 3 मार्च मंगळवारी ही पौर्णिमा 5:32 समाप्त होत आहे. त्यामुळे एकंदरीत 2 मार्चला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो खास करून करायचा आहे. 2 मार्चला संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. तुम्हाला 7 पिवळ्या कवड्या ज्या आहेत तर त्या आणायच्या आहेत. 7 कवड्या तुमच्याकडे असतील ऑलरेडी घरामध्ये पहिल्या तर तुम्ही घेऊ शकता, काही हरकत नाही. शक्य असेल तर नवीन आणण्याचा प्रयत्न करा. त्यावरती तुम्ही सेवा करा. तुम्हाला विकत आणायच्या आहे. कवड्या आणताना त्या पिवळ्या रंगाच्या कवड्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत. जिथे कुठे आपल्या धार्मिक पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला त्या कवड्या ज्या आहेत तर त्या सहजपणे मिळून जातील. तुम्हाला त्या पिवळ्या 7 कवड्या आणायच्या आहे. ज्यांना नाही 7 कवड्या पिवळ्या मिळाल्या तर पांढऱ्या आणल्या आणि त्याला थोडंसं हळदीने पिवळं करून घ्यायचं आहे. आणि खास करून हा जो उपाय आहे ना तर तो स्त्रियांनी करायचा आहे. बघा, आता तुम्हाला घरामध्ये सुतक असेल, पिरियड असेल, तुम्हाला उपाय करता येणार नाही. आणि मग तुमच्या घरामध्ये पावित्र्य सांभाळून दुसरी कोणी व्यक्ती करणारे असेल तर स्त्री, जसं की आपली जाऊ असेल, सासू असेल, ही सेवा करू शकता. मुलींनी ही सेवा केली तरी देखील चालणार आहे. आता कारण की स्त्री ही घराची लक्ष्मी असते, तिने जर हा उपाय केला तर 100% फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आता जर तुम्हाला नाही शक्य झालं काही कारणास्तव तर मग घरातले पुरुष देखील ही सेवा करू शकता. परंतु लक्ष्मीची सेवा प्रत्येक व्यक्ती ही करू शकता. लक्ष्मी धनप्राप्तीसाठी आपण करतो. कवडी माता लक्ष्मीला खूप म्हणजे खूप अतिप्रिय आहे.
माता लक्ष्मीला कवड्या ह्या स्वतःकडे आकर्षित करतात. माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंदिराच्या बाहेर कवड्याच तुम्हाला माळ जी असेल तर त्या माळी दिसतील. जसं की बघा, कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीला तुम्हाला तिथल्या का दिसतात? कारण ते माता लक्ष्मीला आकर्षित करतात आणि लक्ष्मीला या प्रिय वस्तू आहेत. कवड्या ज्या आहेत तर त्या कवड्या आपण घरी घेऊन यायच्या आहे. जर आपल्याकडे ऑलरेडी कवड्या असतील तर त्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे. नवीन कवड्या असेल घरामध्ये एखाद्या डब्यामध्ये आपण ठेवून देत असतो तर त्यावेळी तुम्हाला त्या कवड्या घ्यायच्या. कवड्या स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे. पण सर्वात अगोदर तुम्हाला व्यवस्थित धुवून पुसून काढायचे आहे. त्यानंतर आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे. ताम्हणामध्ये आपल्याला ह्या 7 कवड्या ठेवायच्या आहे. खाली थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या ताम्हणामध्ये. त्यावरती आपल्याला थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत. त्यावरती आपल्याला या 7 कवड्या ताम्हणामध्ये ठेवून घ्यायच्या. पंचामृताने आणि दुधाने आपल्या या कवड्यावरती अभिषेक करायचा आहे. परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आणि यानंतर आपल्याला थोडंसं हळदीमध्ये पाणी मिक्स करायचं. याने सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचा मंत्र तुम्हाला जो सोपा वाटेल तो तुम्ही म्हणू शकता किंवा श्री मंत्र जो आहे तर तो अतिशय अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे. या मंत्राचा सुद्धा तुम्ही पठण करू शकता आणि मग तुम्ही श्री सूक्तम पठण करू शकता. परत तुम्हाला स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर हळद घ्यायची आहे. त्या पिवळ्या हळदच्या एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि प्लेटमध्ये या कवड्याला आपल्याला व्यवस्थित 7 कवड्या ठेवायच्या. कवड्या तुम्हाला 7च लागणार आहे. ही सेवा तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत उपाय सेवा जी आहे तर ती तुम्ही करू शकता. आता तुम्हाला देवघरासमोरच हा उपाय करायचा आहे. त्यामुळे देवघरामध्ये आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कवड्यांनी हळदी कुंकू लावायचं आहे. गुलाबाचं फूल, लाल फूल अर्पण करायचं आहे. पिवळं चंदन तुमच्याकडे असेल तर पिवळे चंदन तुम्हाला त्या कवड्यांवरती एक टिका लावायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मी समोर तुम्हाला जी प्लेट आहे ती ठेवायची आहे. त्यानंतर त्या कवड्यावरती तुम्हाला खास करून सेवा करायची आहे. अगदी मनापासून हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणा. त्यानंतर 16 वेळा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. लक्ष्मी गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. कुबेर मंत्र हे सर्व मंत्र तुम्हाला 16 वेळा पठण करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम हे पठण करायचं आहे. यानंतर तुम्हाला 16 वेळा श्री सूक्तम पठण करायचं आहे. 16 वेळा श्री सूक्तम पठण करून झाल्यानंतर शेवटी फलश्रुती एकदा पठण करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामाचं 1 वेळा पठण करायचं आहे. लक्ष्मीला टिकून ठेवण्याचं काम हे भगवान श्री हरी विष्णुदेव करतात. ज्या घरामध्ये भगवान श्री हरी विष्णुदेवांची सेवा केली जाते त्यासोबतच माता लक्ष्मी त्या घरामध्ये प्रसन्न होत असते आणि स्वतःहून जात असते. त्या लक्ष्मीला स्वतःच्या सेवेपेक्षा भगवान विष्णू देवांची सेवा ही खूप प्रिय आहे. जेव्हा स्वतः हा भगवान विष्णू देवांची सतत सेवा करत असतो आपण त्यामुळे घरात पैसा येतो पण टिकत नाही. तर हा अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुम्हाला हा उपाय करायचा आहे. गायत्री मंत्र 16 वेळा गायत्री मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे. 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्र पठण करायचे आहे. महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे. तुम्हाला या सर्व सेवा ज्या आहेत तर त्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला पठण करणं गरजेचं आहे. नुसत्या तुम्ही कवड्या आणल्या आणि त्या देवघरामध्ये पूजून ठेवला तर त्याचा तुम्हाला मनासारखा लाभ जो आहे किंवा फरक जो आहे तर तो त्यामध्ये जाणवणार नाही. किमान आता त्यानंतर त्या दिवशी तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. माता लक्ष्मीला तुम्ही मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये जे काही पैसे येण्याचे मार्ग तर जे काय बंद झालेले आहेत तर ते मोकळे होऊ दे. माझ्या घरामध्ये तू नारायणासोबत ये आणि आल्यानंतर माझ्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास कर. अशी तुम्हाला तुमची जी काही अडचण असेल इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. माता लक्ष्मीला मनोमन प्रार्थना करायची आहे. 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
या षडाक्षर मंत्राचा पठण करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला परत तुमची जी काही अडचण आहे, जसं की जे काही खर्च असेल तर ते लवकरात लवकर फिटू दे आणि माझ्या घरामध्ये पैसा येऊ दे, जी काही माझी रखडलेली कामं आहेत तर ती व्यवस्थित सुरळीत चालू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कावड्या देवघरामध्ये ठेवायच्या आहे आणि मग तुम्ही एखादं लाल रंगाचं, पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे. शक्यतो करून लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला बांधायच्या आहे या कावड्या. आणि तुमचा जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी गल्ल्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे किंवा तिजोरीमध्ये घरामध्ये ठेवू शकता. परंतु शक्यतो करून देवघरामध्ये या तुम्हाला पुजायच्या आहे. त्यानंतरही तुम्हाला आता ही सेवा पौर्णिमेच्या दिवशी करून झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने कावड्या ज्या आहेत, ज्यांना शक्य आहे त्यांनी पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी फक्त दुधानेही अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी कावड्या स्वच्छ धुवून पुसून परत आपल्याला सांगितल्याप्रमाणे पूजा करायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ तुम्हाला खाली ठेवायचे आहे. त्यावरती तुम्हाला या कावड्या ज्या आहेत तर देवघरामध्ये स्थापन करायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. नुसत्या आपल्याला घरामध्ये त्या कावड्या ठेवून घ्यायच्या नाही तर सांगितल्या पद्धतीने उपाय नक्की करून बघा. नक्कीच तुम्हाला हळूहळू काही दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये बदल जे आहेत तर ते झालेले जाणवायला सुरुवात होईल. फक्त कुठलीही सेवा, उपाय जे आहेत तर ते मनापासून करायचे असतात. आपला विश्वास असणं गरजेचं आहे. सोबतच कष्ट आणि कर्म चांगली करत चला. एक दिवस आपलं भाग्य जे आहे तर ते नक्कीच उमलतं. म्हणून तुम्ही करून बघा उपाय. फक्त तुम्ही मनापासून करा. नक्कीच तुम्हाला एक ना एक दिवस केलेल्या सेवेचा अनुभव जो आहे, फळ जे आहे ते नक्कीच मिळणार. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजली असेल. धन्यवाद.